नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम मित्रमैत्रिणींनो. डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्रांनो, ऑपरेशन थिएटरमध्ये मी काल काम करत होतो. माझं वीकेंड ड्युटी होती इथे UK आणि मला अचानक मित्राने पुण्यातले व्हिडिओज पाठवले की पुण्यातले जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर, हे पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करतायत. मला वाटलं हे काय झालं असं मध्येच. मग मी नीट तो विषय समजून घेतला तर माझ्या असं लक्षात आलं त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्सवरून की पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून पैशांचा, नोटांचा पाऊस पाडला जातो आहे. आणि हे कोणत्या कोणत्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी, कुठलं मतदान फोडण्यासाठी पाऊस पाडला जातो आहे, हे सगळ्यातून त्याच्यातून क्लिअर झालं. म्हणजे दोन गोष्टी होत आहेत की काहीही करून जे मत आहे की जे सेक्युलर पार्टीला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला किंवा शिवसेनेला मिळू शकतं, हे मत त्यांच्यापासून वेगळं करून जे उरलेले उमेदवार आहेत त्यांना पडलं पाहिजे आणि जेणेकरून भाजपचा फायदा होईल, मत विभाजन होईल आणि ते मत भाजपला मिळेल किंवा काँग्रेसला मिळणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा राबवली जाते आहे. आणि विशेष म्हणजे पुणे पोलिसांना तक्रार देऊन सुद्धा ते त्याच्यावर काहीच काम करत नाही आहेत. जे पोलिसांनी निष्क्रिय राहायचं, कायदा मोडला जात असताना, लोकशाहीची हत्या होत असताना पोलीस निष्क्रिय कसे राहू शकतात? पोलीस जात का नाहीत? अर्थातच पुणे पोलिसांचा इतिहास आहे, आपल्याला माहीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये याच पोलिसांनी काय भूमिका बजावलेली आहे. यांच्यातल्या काही लोकांनी तर भीमा कोरेगावमधल्या लोकांना त्याच्यात अडकवण्याचं षड्यंत्र केलेलं आहे. ते गृहमंत्री फडणवीस असताना. तर असे पोलीस काही ॲक्शन घेतील या अपेक्षा नाही, परंतु हा विचार आता पुण्यातल्या मतदारांना करावा लागणार आहे. हा विचार करून मतदान करा की पुण्यातला मतदार विकला जाणार आहे का आणि पैशाच्या जोरावर लोकशाहीची हत्या होऊ देणार आहे का, लोकशाहीचा बलात्कार होऊ देणार आहे का. एकीकडे हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला जातोय भाजपच्या उमेदवाराचा, दुसरीकडे पैशांनी ते मत विकत घेत आहेत आणि तिसरीकडे अजून काँग्रेसला मतं मिळू नयेत ते दुसऱ्याच कुठल्या तरी उमेदवाराला मिळेल त्याच्यासाठी गरीब झोपडपट्ट्या इथे पैसा वाटला जातो आहे. हे जे ट्रिपल षड्यंत्र चाललेलं आहे हे हाणून पाडायचं असेल तर पुण्यातले जे सुज्ञ लोक आहेत, जाणकार मतदार आहेत, तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे, विचारसरणीचे असा, परंतु आपल्या देशाची लोकशाहीसाठी मतदान करा, असं मी सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो. आणि पुण्यातल्या ज्या व्हिडिओ क्लिप्स मला आल्या आहेत त्या मी इथून पुढे जोडतो, त्या बघा आणि मंडळी विचार करा की हे काय चाललंय. हा असा लोकशाहीचा उघड बलात्कार लावलेला आहे, हा थांबवा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. एक महत्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. रवींद्र धंगेकर यांचा सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी आता ठिय्या मांडल्याचं समोर येत आहे. भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा धंगेकर यांनी आरोप केलाय. पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं ठिय्या आंदोलन सुरूच असेल, अशी भूमिका आता धंगेकर यांनी घेतलेली आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक हे आमचं मत आहे. आज संविधानाने जे अधिकार दिले, 2 दिवसापासून प्रचंड पैसा पुणे शहरात वाटतायत. आम्ही गप बसलो, जाऊ दे. पण आज दिवसभर आपण बघितलं असेल तर अनेक झोपडपट्ट्यामध्ये या हद्दीमध्ये आमचे नितीन कदम असतील, अभय छाजेड असतील, अशोक हरनाळे असतील आणि अनेक कार्यकर्ते, आमचे ब्लॉक अध्यक्ष असतील, यांनी 2 तासापासून तक्रार देऊन सुद्धा पोलीस खात्याने त्यांना कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यांनी दिलेली तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. कार्यकर्त्यांचे सातत्याने फोन येत होते आणि हे फोन येताना लोकशाहीला हत्या करण्याचं काम, हे पैसे ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये गुन्हेगार आणि आजी माजी नगरसेवक, पालकमंत्री पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि करोडो रुपये पोलिसांच्या समोर वाटले जातात. पोलीस याला काही सुद्धा कारवाई करत नाही आणि पोलिसांना आम्ही सांगून सुद्धा पोलिसांकडे 2-2 तास बसून सुद्धा ज्यांच्या नावाची तक्रार केली ते उलट इथं फेसबुक करून निघून जातात आणि मग आम्हाला लोकशाहीमध्ये शेवटचा आधार रस्त्यावरून बसतं. आणि या भारतीय जनता पार्टीने आम्हाला रस्त्यावर बसवण्याचं काम या देशाच्या जनतेला केले. हा हरामचा पैसा, जनतेचा चोरलेला पैसा, ह्याच्या जीवात त्यांना निवडणुका जिंकायच्यात. ही जनता आम्ही सहन करणार नाही. निवडणुका येतील जातील, पण अशा पद्धतीच्या निवडणुका आम्ही होऊन देणार नाहीत. हा आमचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आमचं संविधान टिकवण्याचं काम आम्ही या रस्त्यावरून करणार आहे. के हथियारों से
गाणे काय मोकळे होतील रात्रभर. अजिबात नाही. ते कुठे निवडणूक आयोगाचा माणूस कुठे इथं बोलवा त्याला. काय पथक नाही, सगळे पैसे वाटून मोकळे झाले. काय पथक आम्ही काय लोकशाही आहे का नाही इकडं? योग्य आमचं नाही का तुमचं योग्य नाही? पैसे वाटतात तुम्ही काय पथकात बोला ना. नाही होऊ शकत. तुम्ही आधी पाठवा लोक पहिले पैसे वाटतात. नाही नाही दुपार घरनं पैसे वाटतात. तुम्ही गो वाटताय लक्ष्मीनगरला बी तिथं चालू आहे. आता मी पैसे वाटतात. तुमचा एक माणूस नाही तिथं. सगळीकडे चालू आहे. कोण नाहीये कुठं कुठं कोण नाहीये. कुठं माणसं वाटतात. लोक इथून तुमच्याकडे तक्रार करतात तरी एक माणूस येत नाही. 2 तास झाला माणूस तक्रार करायला कुठं पडलाय. असं घडतंय ना आपलं पण काम नाही. हो शांतता शांतता शांतता. शपथ आले का दक्षिण एवढा विषय साहेब असा आहे की एवढे पैसे वाटताना आमची माणसं तुमच्याकडून सांगतात तरी तुम्ही अजून कारवाई करत नाही. ते उलट इथं फेसबुक लाईव्ह करतात. आम्हाला काय झालं नाही आणि आम्ही पुरेसेच पाकिट आता हातात देतो. आता एक अर्धा